नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे बळीराजा कॉर्नर युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधीचे हप्ते हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकर जमा करण्यात येणार आहेत. मित्रांनो, या संदर्भातील सर्व अपडेट आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधीचा 9वा हप्ता आणि पीएम किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा जमा करण्यात येणार आहे. मित्रांनो, यामध्ये पीएम किसान सन्मान निधीची केवायसी करणं हे अनिवार्य होतं. तर मित्रांनो, यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना या पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता हा देण्यात येणार आहे, तसेच नमो शेतकरीमधून काही शेतकरी अपात्र करण्यात आलेले आहेत, याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. यामध्ये कोणते शेतकरी पात्र असतील, तसेच हा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे, या संदर्भातील सर्व अपडेट आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओ. मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता हा खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, तसेच पीएम किसान सोबत महाराष्ट्र शासनाकडून नमो शेतकरी सन्मान निधी हा देण्यात येतो आणि हा हप्ता देखील या पीएम किसान सन्मान निधी सोबतच हा देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, हे दोन्ही हप्ते हा खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, जर यामध्ये पाहिलं तर या दोन्ही हप्त्याचे 4,000 रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, या दोन्ही हप्त्याचे एकूण पैसे हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होतील, तसेच या हप्त्यातील तारीख किती आहे, ही सर्व अपडेट आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता हा 4 जून रोजी हा जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता आणि पीएम किसान हे दोन्ही एकत्र आहेत. तर मित्रांनो, यामध्ये काही शेतकरी अपात्र असू शकतात. यामध्ये जर पाहिलं तर 30 मे पर्यंत पीएम किसान सन्मान निधीची ही केवायसी करणं हे अनिवार्य होतं. ज्या शेतकऱ्यांनी ही केवायसी केलेली आहे, या पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान निधी या दोन्हीचे पैसे हे त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत. तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी 30 मे 2026 च्या अगोदर जी केवायसी केलेली नाही, अशा शेतकऱ्यांसाठी हा हप्ता हा शेतकऱ्यांना मिळणार नाही. तर मित्रांनो, यामध्ये दुसरे निकष जर पाहिले तर शेतकऱ्यांना लँड सीडिंग म्हणजे जमीन नावावर असणं आवश्यक आहे. तसंच ई केवायसी करणं हे आवश्यक आहे. तसेच आधार बँक लिंकिंग हे देखील असणं आवश्यक आहे. मित्रांनो, हे सर्व स्टेटस जर पाहायचे असतील तर पीएम किसान या पोर्टलवर जाऊन आपण हे सर्व स्टेटस पाहू शकता. तर मित्रांनो, नमो शेतकरी आणि पीएम किसान सन्मान निधी सोबतच या शेतकऱ्यांना आणखी एक आनंदाची बातमी देण्यात येत आहे. ती म्हणजे पीक विमा संदर्भातील बातमी आहे. मित्रांनो, खरीप हंगाम 2025 मध्ये ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले होते, अशा शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, पीक विम्याचे वाटप हे सुरू करण्यात येणार आहे. मित्रांनो, 2025 मध्ये खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम या दोन्ही हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते, अशा शेतकऱ्यांना आता पीक विम्याचे वाटप हे करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, नमो शेतकरी आणि पीएम किसान संदर्भातील ही सर्वात मोठी अपडेट होती. तर मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता आणि पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता या दोन्ही हप्त्याचे मिळून 4,000 रुपये हे 4 जून रोजी ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. मित्रांनो, अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.